सर्व कार्यामध्ये पुढे असणारे आमचे मानकर सर, दोघांचे सर नावामध्ये कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळे दोघांचे आदरयुक्त नाव घेतो. आणि आदरणीय मंच, इथे उपस्थित असलेले सर्व पालक सर, मराठी समझ में आ जाएंगी क्या? समझ में आ जाएंगे? क्योंकि मैं हिंदी बोलूँगा तो फिर वो मुझे भी समझ में नहीं आएंगी, आपको भी समझ में नहीं आएंगी. चलेगा ना, मराठी में कम्फर्ट चलेगा ना? चल. त्या दिवशी आम्ही अजगर हुसेन शाळेला व्हिजिट दिली होती आणि मूळ उद्देश, एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला आज तुम्हाला बोलवण्याचं कारण हे होतं की दोन गोष्टी आम्हाला विचारात होतात साहेबाची आणि आमच्या, की दोघंजणं आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे, दोघंजणं स्कॉलरशिपची परीक्षा देऊन पास झालेलो आहे आणि त्याच्यानंतर मग MPSCची तयारी करून MPSC क्रॅक केलेली आहे. तर स्कॉलरशिपचं महत्त्व लहानपणी आपल्याला एवढं काही समजत नाही आहे, पालक पण त्या बाबतीत एवढे मुलं सिरियस नसतात. आणि याच्यामुळे काय होते की अजगर हुसेनला जर पाहिलं होतं तर सर्व शाळेची परिस्थिती जवळपास हीच होती की 5-10 मुलांनी स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले होते, 20-25% ते भरले होते. आमचा मूळ उद्देश मुलांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून 2 पैसे भेटावं असा नाही आहे की त्याला 750 रुपये भेटावं आणि त्याच्याने वर्षभर चालावं, हा तर उद्देश आहेच, 100% आहे. पण आम्हाला पण जाणीव आहे की आपल्या याच्यातून जे विद्यार्थी बसणार आहे 100% मुलं विद्यार्थी स्कॉलरशिप पास होतील याची आम्हाला गॅरंटी, आम्हाला त्याची अपेक्षा पण नाही आहे. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणं त्याच्या पुढील आयुष्यासाठी आवश्यक आहे. जशी त्याला डॉक्टर बनायचं असेल तर नीट द्यायची आहे, त्याला इंजिनियर बनायचं असेल तर ती परीक्षा द्यायची आहे, त्याला जर कलेक्टर बनायचं असेल तर UPSC द्यायची आहे, जर डेप्टी कलेक्टर DYSP बनायचे असेल तर, इवन त्याला जर कोणताही खालचा क्लरिकलपासून ते शिक्षकापर्यंत जरी बनायचं असेल तरी त्याला स्पर्धा परीक्षाच द्यायला लागेल. मग या स्पर्धा परीक्षेची जर तयारी त्याला आयुष्याच्या त्याच्या अंतिम यशासाठी करायची असेल तर त्याची सुरुवात त्याला लहानपणापासून करणं आवश्यक राहते. आणि लहानपणापासून जर त्यांनी केली तर ते बऱ्यापैकी चांगला मुलगा त्याला रुळला जाते, याची जाणीव आम्हाला असल्यामुळे आमचा उद्देश हा असा होता की या मुलांनी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसावं. आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ऑप्टिकल्स आम्हाला दिसून आला तो म्हणजे स्कॉलरशिपची फीज. 200 रुपये फी आहे. मला नाही वाटत कोणताच या जगातला पालक असेल की जो 200 रुपये देण्यासाठी तयार होत नसेल. इथे जेवढे लोक उपस्थित आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या मुलांना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवा. याच्यातून आमचं काय साध्य आहे तर आमचं फार काही साध्य नाही आहे साहेब. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की स्कॉलरशिप हा आमचा अवांतर उपक्रम आहे. याच्यातून आमचं काही आम्हाला इन्क्रिमेंट भेटणार आहे किंवा आमचं गोपनीय अहवालामध्ये नोंद होणार आहे असं काही नाही आहे. परंतु ग्रामीण भागातल्या मुलांची डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्हावं हा मूळ उद्देश याच्यात आहे. आता स्कॉलरशिपची परीक्षा बसल्यानंतर आमचं नियोजन असं आहे की या 30 तारखेपर्यंत मॅक्झिमम मुलांना बसवायचं आणि पुढच्या 30 तारखेच्या अगोदर आमची शाळेची टीम तयार करणार आहे. त्याच्यासाठी माननीय कोकतारे साहेबांनी पूर्ण 3 महिन्याचं विजन ठेवलेलं आहे की याच्यामध्ये पहिले आम्ही टीचरना डेव्हलप करायचं आहे की स्पर्धा परीक्षेच्या याच्यात बुद्धिमत्ता आणि गणिताला जास्त महत्त्व आहे. तर आमची टीम तशी तयार राहणार आहे की मुलांना ते शिकवणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग एक परीक्षा जी अंतिम होणार आहे त्याच्या अगोदर एक सराव परीक्षा आणखीन आमच्या स्तरावरून घेणार आहे. असे या स्टेप बाय स्टेप आम्ही जाणार आहे. त्याच्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड व्हावी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला अभ्यास करताना किंवा वर्गामध्ये आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात राहतो, परंतु जर आपल्याला 1 मिनिटात प्रश्न वाचून त्याचं डिसिजन घ्यायचं असेल, जर तुम्ही या परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं 75 प्रश्न आहे 150 मार्कासाठी आणि 90 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे एका प्रश्नाला आपण वाचून उत्तर देणं याच्यासाठी आपल्याला सरावाची गरज आहे. आणि जेव्हा नीट आणि JEEची तयारी करतो तेव्हा देखील हेच स्वरूप राहते. म्हणून या सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की मुलांना परीक्षेला बसवा, मुलांच्या अभ्यासाकडे घरी थोडं लक्ष द्या. स्पर्धा परीक्षेच्या याच्यासाठी तर झालेलंच आहे, परंतु पालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा मला आनंद झाला. जनरली आतापर्यंत आम्ही जेवढ्याही कार्यशाळा घेतल्या त्याच्यात महिला आणि माता ह्या जास्त सक्रिय असतात आणि पालक हे कमी सक्रिय असतात. पण ईश्वर कृपेने आज अशी दृश्य पाहायला भेटलं की या ठिकाणी पिताजी जास्त सक्रिय आहे, माताजी कमी सक्रिय आहे. आनंदाची गोष्ट आहे, परंतु दोघांनी असणं आवश्यक आहे. आपला मुलगा जेव्हा आपल्याला प्रगती करावं किंवा किमान त्यांनी कौशल्य प्राप्त करावं किंवा किमान त्यांनी अभ्यास करावं याची जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर याच्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. जर तुमच्या मुलांनी मोबाईल पाहू नये अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या हातातला मोबाईल सगळ्यात पहिले सोडा. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाने अभ्यास करावा तर त्याच्या शेजारी काही न करता 10 मिनिट 15 मिनिट शांततेने चिडचिड न करता बसा.
तुम्हाला जर वाटत असेल की मुलांनी बऱ्यापैकी मार्क या ठिकाणी करावं, तर त्याच्यासाठी पालकांचीच भूमिका महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळेमध्ये तो 6 तास राहते, 18 तास घरी राहते. शाळेमधून तो काय घेऊन आलेला आहे, त्याला काय गरज आहे, त्याला काय पाहिजे, तो कुठे मागे आहे, याची भूमिका पालकाची आहे. आणि शिक्षकांसोबत पालकाचा ज्यांचा संवाद खूप चांगला आहे, अशी मुलं बऱ्यापैकी प्रगती करतात. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की पाचीबोटासारखं नाही. वर्गात येणारा पहिला विद्यार्थी आणि वर्गात येणारा शेवटचा विद्यार्थी याच्या बुद्ध्यांकामध्ये फरक नाही आहे, पण त्याच्या आवडीनिवडीमध्ये फरक असेल, त्याला समजण्यामध्ये फरक असेल. आपला मुलगा ॲज इट इज जसा आहे तसा ॲक्सेप्ट करा. सगळ्याची मुलं कलेक्टर होणार नाही आहे, सगळ्याचेच मुलं शिक्षक होणार नाही आहे, पण किमान ज्ञान तो प्राप्त करून घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर पालकाला त्याग करावाच लागणार आहे. मी कितीदा तरी असे पालक पाहिलेले आहे की मुलाचा अभ्यास घ्यायचा म्हटला, आईनी सांगते, कारण आई स्वयंपाक करत असते. वडिलांना अभ्यास घ्यायला लावला की वडील 5 मिनिटानंतर एक तर त्याला त्याच्या हाताखाली घेतात, दंडन 2-4, नाही तर 1-2 त्याच्यावर शिवीगाळी करणार, फ्रस्ट्रेट करून निघून जाणार. कारण त्याचं कम्फर्ट झोन म्हणजे मी दिवसभर काम केलेलं आहे, मला आता माझ्या मित्राकडे जायचं आहे, मला आता पार्टीला जायचं आहे, किंवा मला बाहेर बसायचं आहे, आणि ही मला पोरासोबत बसून राहिलेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला कुठंतरी सोडावं लागणार आहे. मुलगाची अपेक्षा जेव्हा आपण करतो की यांनी शाळेमध्ये 6-7 तास बसून घरी आल्यानंतर पुन्हा 2-3 तास अभ्यास करायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या शेजारी 1 तास बसावं लागणार आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी पण आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्याचे गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला जेवढं होईल जेवढं आम्ही त्याला घरी गृहपाठ देऊ, बरोबर ना, जेवढं गृहपाठ देऊ किमान तेवढं तरी करायला पाहिजेत, अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. सर्वांचे मुलं यशस्वी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आम्ही जे सुरू केलेला उपक्रम आहे त्याला तुम्ही, आणि तुम्हीच नाही, तुमचे काही मित्र पण असतील, शक्यतोवर मला नाही वाटत कोणता पालक 3 महिन्यामध्ये 200 रुपये आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी जमा करू शकत नाही. तर तेवढेच करा, त्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवा, कारण पुढच्या फ्युचरसाठी त्याला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करणं आवश्यक आहे, जो शाळेमध्ये नाही होणार. त्याला ऑब्जेक्टिव्हचा सराव करण्यासाठी आपल्याला त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच न्यावं लागणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, त्यांनी स्वतः, त्यांचे मित्रमंडळी असतील, त्यांना सर्वांना या परीक्षेसाठी बसण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोकतारे साहेबांनी जे एक विजन या ठिकाणी चालू केलेलं आहे ते सगळेजण आपण सुरू करू. याच्यासाठी आम्हाला सर्वांना शिक्षक लोकांची खूप मदत आहे, कारण पहिला टप्पा फक्त आपण फॉर्म भरण्याचाच करत आहे, नंतर खरी जबाबदारी चालू होईल आमची. मग त्याच्यासाठी लखन जाधव सारखे एक सर असतील, किंवा जे गणितात चांगले आहेत, जे भाषात चांगले आहेत, जे बुद्धिमत्तेमध्ये चांगली आहे, ही टीम आम्हाला नंतर लागणार आहे, त्यांचं पण सहकार्य लागणार आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांचे सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर.